राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे आणि या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितींच्या 1462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं। निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 तर पंचायत समितीसाठी 4814 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय। जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, झेडपी आणि पंचायत समितीचा आज निकाल लागणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल। कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे, काय अपडेट? राज्याचं सगळं लक्ष आज जिल्हा परिषदेच्या या मतमोजणीकडे लागलेलं आहे। कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर जवळपास 68 जागा आहेत त्या जिल्हा परिषदेच्या आणि 136 जागा पंचायत समितीच्या, त्यासाठीच मतदान प्रक्रिया पार पडली। राज्यातलं सर्वाधिक मतदान आहे ते कोल्हापूरमध्ये झालं आणि त्यानंतर आज होणाऱ्या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। प्रशासकीय यंत्रणा आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। काही वेळातच या मतमोजणीला आहे ते सुरुवात होणार आहे। बरोबर 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पाहायला गेलं तर टपाली मतदान आहे ते मोजायला घेण्यात येईल आणि त्यानंतर ईव्हीएमद्वारे आहे ती मतमोजणी केली जाईल। कोल्हापुरातल्या 12ही केंद्रावरती ही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। साधारण 5 ते 6 फेऱ्या या मतमोजणीच्या होणार आहेत आणि त्यानंतरही ते निकालाचा कल स्पष्ट आहे ते होणार आहे। पाहायला गेलं तर एका तासाभरातच आहे ते नेमका निकालाचा स्पष्ट कोणाच्या बाजूनं कल आहे तो यासमोर कल येणार आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांचं प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली होती। अत्यंत चुरस या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। मतदार राजांनी आता मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर आता या मतपेटीतून नेमका कौल कुणाच्या बाजून जाणार हे काही वेळातच स्पष्ट होणार नाही। त्यामुळे त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या बाबीवरती आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। कडक असा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आणि काही वेळातच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे ते टपाली मतदान आहे ते मोजलं जाणार आहे। त्यामुळे नेमकं या निकालामध्ये कोण बाजी मारते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे वातावरण होतं तेच वातावरण कायमपणे पाहायला मिळते की निकालाचा ट्रेंड बदलतोय हे सुद्धा आता या निमित्तानं पाहणं महत्त्वाचं आहे आणि या निमित्तानं जिल्हा परिषदेवरती नेमकी कुणाची सत्ता येणार याकडेच आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या संपूर्ण नागरिकांचं आता लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। बरं ज्ञानेश्वर, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू, संवाद साधत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर 7 फेब्रुवारीला पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते आणि या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात कडक नियंत्रण ठेवण्यात आले। विशेषतः महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाडकडे पोलिसांचं विशेष लक्ष आहे। दरम्यान जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजप युतीमध्ये थेट लढत असल्यानं निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रायगड जिल्ह्यातलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आज मतमोजणी आहे। थोड्या वेळातच मतमोजणी सुरुवात होईल। या ठिकाणी जे आहे क्रीडा संकुल येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि महसूलचे जे आहेत कर्मचारी मतमोजणारे ते आता यायला सुरुवात झालेला आहे आणि पोलीस बंदोबस्त आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे आणि थोड्या वेळातच मतमोजणी सुरू झाल्यावर कुठल्या पक्षाचे उमेदवारी जास्त येतील आणि आपल्याला बघायला लागेल आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष कोण होईल याच्याकडे आता पाहायला लागेल आणि बीजेपी आणि शेका पक्ष आणि शिवसेना या ठिकाणी कुणाचं पारडं जड आहे हे आता बघायला लागेल। मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी मतमोजणी होणार आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मतमोजणी केंद्राबाहेर कशी तयारी करण्यात आली आहे ते आपण जाणून घेणारच आहोत।
आपण पाहतोय तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांनी नेमका कुणाला कौल दिलाय हे आज येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईलच। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे आणि या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितींच्या 1462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं आणि आज मतमोजणीची ही प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आज आजमावतायत। जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 तर पंचायत समितीसाठी 4814 उमेदवारांचं भवितव्य आज पणाला लागलेलं आहे। पुढची बातमी, सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211 तर पंचायत समितीच्या 122 गणांसाठी 340 असे एकूण 551 उमेदवार निवडणूक रिंगणात होते आणि या निवडणुकीसाठी जवळपास 70% इतकी मतदानाची नोंद झालेली आहे। आज मतमोजणी पार पडते आणि 10 तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होते। या निवडणुकीच्या निमित्तानं आजी माजी आमदार आणि खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे। प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आसिफ, सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? प्राजक्ता, इकडून बघितलं तर सांगली जिल्हा परिषद 61 जागेसाठी मतदान झालं होतं आणि गणात 122 गणांसाठी मतदान झालं होतं। साधारणतः दोन्ही मिळून 551 उमेदवार हे रिंगणात होते आणि एकूण बघितलं आता सध्या आहोत मिरज वेअर हाऊस मध्ये। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मिरज वेअर हाऊसच्या ठिकाणी मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की जे काही कार्यकर्ते आहेत ते मतदान प्रतिनिधी इथे येत आहेत, मतदान अधिकारी सुद्धा, ते मोजणारे अधिकारी सुद्धा आहेत। एकूण बघितलं तर जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय नेते जयंत पाटील असतील, गोपीचंद पडळकर असतील, सोनाल बाबर आहे, रोहित पाटील आहे आणि चंद्रकांत दादा पाटील, आजी माजी मंत्र्यांची इतर नेत्यांची प्रतिष्ठा करायला लागली आहे। एकूण बघितलं तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नाते लोक जे काही नातेवाईक आहेत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। साधारणतः 21 उमेदवारांचे आहेत नातेवाईक जे रिंगणात आहेत आणि त्यामुळे बघितलं तर याचमध्ये राहुलची सून असेल, गोपीचंद पडळकरची बहिणी असतील, सुहास बाबर यांची भावजे आहेत, असे एकूण बघितलं तर नातेगोतीचे जे आहेत त्यांनाच फक्त उमेदवार देण्यात आले होते आणि त्यामुळे गेल्या वेळेस फक्त भाजपची सत्ता होती आणि यामुळे भाजप आपलं गट राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्राजक्ता, ठीक आहे आसिफ, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहेत। जिल्ह्यामध्ये 16,20,000 मतदारांनी बजावलेल्या मतदानाचा कौल आज ईव्हीएम मधून बाहेर येईल। जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये 204 टेबलवरून सरासरी 16 ते 24 फेऱ्यांमधून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांचा टक्का घसरला असला तरी झेडपीचे कारभारी कोण होणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे, काय अपडेट? नक्कीच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद आणि 136 ज्या पंचायत समितीच्या निवडणुकीचं 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं आणि आज त्याची मतमोजणी आहे। सकाळी 10 वाजल्यापासून 11 तालुक्यातील 11 ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि अपेक्षित आहे की 12 ते 1 वाजेपर्यंत निकाल हाती येते। एकंदरीत पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याच्या विविध ठिकाणी प्रशासनाकडून विविध ज्या सुविधा आहेत किंवा मतमोजणीच्या केंद्राबाहेर आणि मतमोजणीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस आहे ते सज्ज झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर जिल्ह्याचा विचार केला तर पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांची प्रतिष्ठा आपल्याला या ठिकाणी पणाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र या ठिकाणी आता 68 पैकी 59 जागेवर भाजपने स्वतः उमेदवार उतरवलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी 2 तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत कुठेतरी
भाजपने युती केलेली आहे, त्यामुळे त्यांना जवळपास 9 जागा सोडण्यात आलेल्या आहेत आणि झेडपी हा मिनी मंत्रालय म्हणून ग्रामीण भागात प्रचलित आहे आणि त्यामुळे आता या निवडणुकीचं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला ऍक्च्युअल सुरुवात होणार आहे. प्रत्येक तालुक्यात प्रत्येक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील किंवा माजी आमदार असतील, यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी जर बार्शी आणि माढा यांचा विचार केला तर भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत राज्याच्या परिस्थितीनुसार पाहिलं तर बार्शी आणि माढा यात अनोखी युती आपल्याला पाहायला मिळाली. 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन कुठेतरी भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील किंवा विविध जे दिग्गज नेते आहे आणि पालकमंत्री यांनी स्वतः सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाण मांडून या ठिकाणची जी परिस्थिती आहे गेल्या 8 ते 15 दिवसापासून स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून आजमावली आहे. मात्र या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चावा कुणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं असणार. निश्चितच सोलापूरचा कारभारी नेमकं कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रीतम, अपडेट घेत राहू. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मतमोजणी केंद्राबाहेर कशी तयारी करण्यात आली आहे ते आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेणारच आहोत. मात्र काही दृश्य देखील आपण पाहतोय. प्रशासन सज्ज झालेलं आहे. 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, आज 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? नक्कीच ग्रामीण भागाचा ग्रामीण कारभारी ग्रामीण सत्तेचा महासंग्राम आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच मतमोजणीची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मी मतमोजणी कक्षात आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आपल्याला दाखल झालेले दिसून येतात. संपूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे. खरं तर ग्रामीण सत्तेचा कारभारी कोण ठरणार हा निवडणारा हा दिवस आहे. उत्कंठ अतिशय शिगेला पोहोचलेली आता आपल्याला या ठिकाणी दिसून येते, कारण मोठ्या उत्साहात ग्रामीण भागातल्या मतदारांनी यावेळेस मतदान केलंय. बाकी राज्यातल्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं मतदान आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. 72.69% एवढं मतदान छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी झालंय, तर 63 जिल्हा परिषद सदस्य आणि 120 पंचायत समिती सदस्यांसाठी मतदात्यांनी आपला कौल दिलेला आहे आणि थोड्या वेळात आता EVM मधून हा कौल मतदारांचा कौल बाहेर पडणार आहे. त्यातून ग्रामीण भागाचा कारभारी नक्की कोण, ग्रामीण सत्तेची चाबी कुणाकडे जाणार याची उत्साह आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उत्साह वाढलेला दिसून येतोय. त्याच पद्धतीनं निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून देखील मोठी तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. कारण मागील 2 ते 3 निवडणुकीपासून जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हाणामारी, राडा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच आता होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय. तर 10 वाजेपासून कौल हाती यायला सुरुवात होईल आणि नक्की आपला कारभारी कोण हे जनता ठरवणार आहे. मात्र त्या अगोदर जर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय गणित आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही सीधी टक्कर असणार आहे. त्यासोबतच भाजप आणि शिवसेनेमधली जी रस्सीखेच आहे ती देखील पाहावी लागणार आहे. कारण काही ठिकाणी युती असली तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या आणि त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये एकमेकांचा डाव पेच आखून एकमेकांना कसं कमी लेखण्याचं काम होईल हे या ठिकाणी पाहायला अविनाश, मिळालं. अनेक दिग्गजांची खरं तर प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि जसं तुम्ही म्हटलात की ग्रामीण भागाच्या सत्तेची चावी नेमकी कुणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे. अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तिकडे पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आज निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एकत्र निवडणूक लढवलेली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपचं तगडं आव्हान आहे आणि त्यामुळे कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं मतदान 7 फेब्रुवारी रोजी झालं आणि आज 9 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकालाची मतमोजणीची तयारी संपूर्ण झालेली आहे. आपण आहोत आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणी केंद्रावरती. इंदापूर तालुक्यामध्ये 8 गट आहेत आणि 16 गण आहेत. या 8 गणांमधील आणि 16 गणांमधील उमेदवारांचं भवितव्य आज
पेटीमध्ये बंद झालेला आहे आणि आज नेमकी राजसत्ता कुणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देत निवडणूक लढवली होती. 24च्या 24 पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या जागा लढवलेल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकीकरण झाल्यानंतर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती आणि याच्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे एक झाल्याने या निवडणुकीमध्ये रंगत आलेली होती. आता भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये 24च्या 24 जागा लढवल्याने भारतीय जनता पक्षाला किती यश येतं आणि किती मताचा गट्टा त्यांच्या पदरात पडतो हे पाहावं लागेल आहे. या निवडणुकीमध्ये राज्यकर्त्यांनी आपापली मुलं या रिंगणामध्ये उतरवले आहेत. याच्यामध्ये सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी त्यांच्या चिरंजीवांना या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे. आता पाहावं लागेल की नेमकं याच्यामध्ये कुणाला किती यश मिळतं, भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला कशी टक्कर देतो हे पाहावं लागणार आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर. तिकडे सोलापूर जिल्हा परिषदेचं आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहे. जिल्ह्यामध्ये 16,20,000 मतदारांनी बजावलेल्या मतदानाचा कौल आज ईव्हीएम मधून बाहेर येईल. जिल्ह्यातील 11 तालुक्यात 204 टेबलवरून सरासरी 16 ते 24 फेऱ्यांमधून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांचा टक्का घसरला असला तरी झेडपीचे कारभारी कोण होणार हे मतमोजणीनंतरच कळणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे आणि नेमके कारभारी कोण असणार ग्रामीण भागातून हे आज ठरणार आहे. 16,20,000 मते मोजली जाणार आहेत आणि 11 तालुक्यात 204 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. 2017च्या तुलनेत 1% मतदान हे घसरलेलं आहे आणि हे घसरलेलं मतदानाचा नेमका फायदा कुणाला आणि तोटा कुणाला बसणार हे एकंदरीत आज स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील मातब्बर घराणे हे या निवडणुकीत उतरलेले होते. त्यामध्ये मोहिते पाटील असतील, राजन पाटील असतील, ह्या अशा घरातील लोकांनी प्रचाराचा धुरा उडवला होता आणि पालकमंत्री विरुद्ध 2 राष्ट्रवादी असा हा सामना रंगताना दिसत होता. थेट खासदार मोहिते पाटील यांनी भाजपचा सुपडा साफ करू असं बोलला असताना मात्र जे पालकमंत्री आहेत त्यांना पूर्णपणे नगरपालिकेचा ट्रेंड भाजपच्या बरोबर होता तोच राहील असा विश्वास आहे. एकंदरीत आज 10 नंतरनं ही मतमोजणी चालू होते आणि 24 फेऱ्यांमधून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि नेमका कारभारी कोण हे ठरणार आहे. माळशिरस तालुक्यातील दहीगाव आणि फोनशिरस यामधील ज्या लढती आहेत त्या महत्त्वाच्या असणार आहेत. कारण माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र यांचा पण आज नेमका कल मतदार देत आहेत का ह्याच्याकडे लक्ष असणार आहे. आणि एकंदरीत ह्या चुरशीच्या लढतींमध्ये कौल कुणाचा असणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.